श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। विसंचूनि दृश्यभान दृढधरी आत्मज्ञान। विचारे राखे समाधान यानाव साधक श्रीराम। समर्थांची साधक लक्षणं आपण पाहतो आहोत। या साधक लक्षणांचं चिंतन आपण करतो आहोत। ही साधक लक्षणं करत असताना जीव बंध आणि मोक्षाला कारणीभूत असणाऱ्या मनाशी संबंधित सगळे विषय आहेत। आणि मन आणि बुद्धी जेव्हा सुंदर अशा प्रकारच्या विचारांनी जेव्हा नटलेली असते ना, तेव्हा त्या बुद्धीमध्ये एक चांगल्या प्रकारच्या निर्णयाची क्षमता निर्माण होते। काही वेळेला असं होतं ना की निर्णयाची क्षमताच राहत नाही, विस्मरण होतं, काय करू काय नको अशी मनाची भांबावलेली अवस्था होते की नाही। काम करत असताना, नोकरी, सगळ्या ठिकाणी होते। प्रत्येक ठिकाणी ही अवस्था आहे की नाही मला सांगा। कधी परमार्थात पण होते। काम करत असताना असं वाटतं की मी कोणतं काम करू बरं, हे काम करू का आधी, ते काम करू ते काम। ही जी मनाची भांबावलेली अवस्था आहे ना, ही मनाची संभ्रमावस्था, मनाची भांबावलेली अवस्था आपल्याला रोज अनुभवायला येते आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये। मग त्यासाठी काय करावं मला विचारतात लोक, व त्याच्यासाठी काही उपाय आहे का? आमचं मन सारखं म्हणाले अस्थिर असतं, आमचं सारखं मन असं विस्कळीत झालेलं असतं। आमच्या मनामध्ये सारखे काहीतरी प्रपंचाबद्दलचे विचार येतात आणि डोकं गरम होतं आणि आम्हाला काही विचार सुचत नाही। काय करावं? याच्यासाठी एकच फक्त करावं की भगवंताचं रोज स्मरण करावं, चिंतन करावं। म्हणून इथे समर्थांनी साधक लक्षणं ही त्यासाठी सांगितलीत आणि चिंतन आपण त्याच्या अनुषंगानं करतो आहोत की अशा प्रकाराने आम्ही जेव्हा करत असतो ना, मन आमचं संभ्रमित असतं, मन विकल्पग्रस्त असतं, मन एकदम कधीतरी प्रसन्न असतं, कधीतरीच असतं बरं का, म्हणजे मी नेहमी असतं असं म्हणू शकत नाही। मन केव्हा तरी प्रसन्न असतं, मन केव्हा तरी स्वच्छ चांगला विचार करण्याच्या मनस्थितीत असतं। बाकी इतर वेळेला सगळे माझे जे विचार आहेत ना, अगदी वाईटच विचार असं नाही, पण मला आत्महिताच्या दिशेने घेऊन जाणारे विचार नसतात हे नक्की आहे। आत्महिताच्या दिशेने घेऊन जाणारे विचार मला पाहायचे आहेत। माझ्या कामामध्ये चांगलं काम करून मला चांगला एक सुंदर अशा प्रकारचं बक्षीस, सुंदर अशा प्रकारची मान्यता मला कशी मिळेल, हा प्रयत्न जसा व्यवहारामध्ये करतोस ना बाबा, तसं परमार्थामध्ये करायचा आहे, तसंच अध्यात्मामध्ये करायचं आहे। वेगळं काहीच नाही आहे इथं। मी वेगळेपण माझ्या मनाने निर्माण केलेलं आहे, त्याला मी काय करणार? म्हणून समर्थांनी ते सुंदर उपदेश केला की विसंचुनी दृश्यभान, विसंचुनी म्हणजे नाहीसं करून, त्याचा त्याग करून, दृश्यभान जे म्हणजे दिसणारं दृश्य, पाहणारी आपल्याला जी वस्तू पाहतो ती, जे दिसणारं सगळं आहे ना, ते सगळं नाशिवंत आहे असं म्हणतात बुवा की हे तुम्ही सांगता ते सगळं खरं आहे हो, सगळं पटतंय हो, पण हे प्रत्यक्षात कसं आणायचं हो? हे करत करतच आणायचं असतं। त्याच्यासाठी काही वेगळं कुठे ते काही वेगळं काही करण्याची आवश्यकता नसते, त्यासाठी कुठे जाण्याची गरज नसते, त्यासाठी काही करण्याची गरज नसते। साध्या साध्या उदाहरणावरून पहा, संत आम्हाला इतका सुंदर उपदेश करतात ना, काय सांगावं आपल्याला। संत दयाळू असतात हो। एकदा रामकृष्ण परमहंसांच्या आश्रमामध्ये जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेला निघाले होते आणि अमेरिकेला निघालेले असताना रामकृष्ण परमहंसांची महासमाधी झालेली होती, म्हणून ते आईसाहेबांच्या दर्शनाला गेले, माताजींच्या दर्शनाला गेले। आणि माताजींच्या दर्शनाला गेल्यानंतर माताजींना नमस्कार केला, साधक भावे नमस्कार घाली
त्याची चिंता साधूस लागली. झाला, नमस्कार वगैरे केला आणि माताजींच्या समोर हात जोडले आणि प्रवासासाठी आज्ञा, आशीर्वाद मागितला. साध्या साध्या गोष्टीवरून किती सुंदर उपदेश करतात पहा. माताजींनी असं सांगितलं की अरे म्हणाले नरेंद्रा, तिथं त्या कोपऱ्यामध्ये सुरी पडली ना, ती घेऊन ये बघू. स्वामी विवेकानंद म्हणाले मी आशीर्वाद घ्यायला आलोय, प्रवासासाठी मार्गदर्शन घ्यायला आलो, आशीर्वाद घ्यायला आलो, आणि माताजींनी मला सुरी आणायला सांगितली. जा म्हणाले, ते कोपऱ्यातली सुरी घेऊन ये. गेले कोपऱ्यामध्ये. ती सुरी घेताना त्यांनी आणली ना, त्यावेळेला काय केलं होतं की पातं हातामध्ये ठेवलं होतं आणि मूठ अशी माताजींच्या हातामध्ये दिली. सर्व आपण आपल्यासारखं असतं तर काय केलं असतं, मूठ हातात घेतली असती आणि सुरी त्यांच्या हातामध्ये देऊन दिलं असतं. विवेकानंद, म्हणूनच त्यांना विवेकानंद असं म्हणतात की जिथे विवेक आणि आनंद दोन्ही आहे, खरा विवेक जिथे जागा आहे ते स्वामी विवेकानंद आहेत. विवेकानंदांनी पातं हातामध्ये घेतलं त्या सुरीचं आणि मूठ जी असते ना, ती मूठ माताजींच्या हातामध्ये दिली. माताजींनी पाहिलं आणि माताजी म्हणाल्या, अरे जीवनामध्ये तू इतका यशस्वी होशील आणि तुझा परमार्थ हा अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचेल आणि तुला अतिशय आत्मज्ञानाचा आनंद तुला तर नक्की मिळेल आणि तू सुंदर अशा प्रकारच्या जगामध्ये सगळ्यांसाठी एक आश्रय म्हणून राहशील आणि सर्वांचा आधार म्हणून राहशील आणि सर्वांचा उत्तम प्रकाराने सांभाळ करशील. स्वामी विवेकानंदांच्या काही लगेच लक्षात आलं नाही. स्वामी विवेकानंदांनी, माताजींचा अधिकार मोठाच होता. स्वामी विवेकानंदांनी माताजींना विचारलं की म्हणाले मी दर्शनाला आलो, मार्गदर्शनाला आलो, उपदेश घ्यायला आलो प्रवासासाठी, त्याचा आणि सुरीचा काही संबंध होता का? माताजी म्हणाले हो, असं उगीच सांगणार नाही तुला. तू सुरी आणताना तू सुरीचं पातं हातामध्ये घेतलंस म्हणजे अरे तू जगाचा आणि या विश्वाचा व्यवहार करत असताना, जगामध्ये जात असताना, जगाचं प्रबोधन करत असताना, समाजाची सुखदुःख तू दूर करत असताना तू स्वतः आघात करून घेतोस, पण समाजाला कधी दुःख देणार नाहीस. कारण तू पातं त्या सुरीचं हातामध्ये घेतलंस आणि मूठ माझ्या हातामध्ये दिलीस. याचाच अर्थ असा आहे की तू जगाची दुःख दूर करण्याचं सामर्थ्य विवेकानंदा तुझ्यामध्येच आहे, हा त्याचा अर्थ होता. किती साध्या साध्या गोष्टीतून. म्हणून समर्थ म्हणाले की विसंचुनी दृश्यभान दृढधरी आत्मज्ञान. ते आत्मज्ञान दृढ धरावं, ते आत्मज्ञान पक्क असावं आणि विचारे राखे समाधान या नव साधक. विचारानं समाधान राखावं. समाधान असं काही वाटेवर पडलेलं नाही आहे, ते विचारांच्या मध्ये आहे, कृतीमध्ये आहे आणि विचारातून आणि कृतीतून ते समाधान आपण राखावं. असाच हा समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.